काँग्रेसचे नेते अमित देशमुख आपल्यासोबत आहेत। सर, राहुल गांधींचा लातूर मुक्काम होता, काय आढावा बैठक झालेली आहे, कार्यकर्त्यांशी काय चर्चा झाली आहे का राहुल गांधींची, आणि त्याचबरोबर काय मराठवाड्यातल्या ज्या काही निवडणुकांच्या संदर्भातली माहिती त्यांनी घेतली आहे का? राहुल गांधीजी यांचा अचानकपणे लातूर येथे मुक्काम घडलेला आहे। ते काल सायंकाळी आले। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं उत्साहामध्ये स्वागत केलं। या निवडणुकीमध्ये विशेषतः जे काँग्रेसचे कार्यकर्ते हिरिरीने पुढे आहेत किंवा कार्यरत आहेत त्यांची भेट राहुल गांधी यांची झाली, त्यामुळे त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे। राहुल गांधी यांनी या निवडणुका संदर्भामध्ये देखील माहिती जाणून घेतली। मराठवाड्यातल्या ज्या जागा आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी विचारपूस केली आणि आत्मविश्वास असा आहे की महाविकास आघाडी ही महायुतीच्या खूप पुढे राहील महाराष्ट्रात, आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये 2/3पेक्षा अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास आम्ही त्यांच्याकडे व्यक्त केलेला आहे। आणि काल ते राहुल गांधी सोलापूरला होते, काही दिवसापूर्वी भंडारा गोंदिया येथे होते, आणि या दोन्ही जागा काँग्रेस जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे। आपण मराठवाड्यामध्ये प्रचार दौरे केलेले आहेत, विशेषतः धाराशिव आणि नांदेडची जी निवडणूक आहे ती कशी पाहतायत? धाराशिवमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे अतिशय पॉप्युलर मेंबर ऑफ पार्लमेंट असे त्यांची ख्याती आहे, आणि त्यांना जो पाठिंबा मतदार देत आहेत आणि मी जे पाहतोय मला असं वाटतं की ते पुन्हा एकदा फार मोठ्या मताने निवडून येतील। नांदेडमध्ये सामान्य माणसं विरुद्ध म्हणजे दिग्गज अशी ती निवडणूक आहे। भाजपची ताकद वाढलेली आहे तिथे, अशा स्थितीमध्ये काँग्रेसला लढायचे नाही। भाजपची ताकद वाढली असं मी म्हणणार नाही, कारण भाजपनं नेहमीच नांदेडमध्ये उसणं अवसान आणलेलं आहे। त्यांची ताकद कुठे आहे? उसण्या अवसानावर काही लढत नाहीत। त्यामुळं तिथेही काँग्रेसच्या विचाराचा जो मतदार आहे, म्हणजे नांदेड हे आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांपासून काँग्रेसच्या विचाराचं ते राहिलं आहे। त्यामुळं नेते जरी गेले असले तर लोक आहे तिथंच आहेत, आणि ते म्हणतात की आम्ही राहुल गांधी यांची साथ देणार। डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासाठी आता कोणकोणत्या नेत्यांची, काँग्रेस नेत्यांची सभा होते आणि कुठे होते? डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासाठी प्रियंका गांधीजी या उदगीरमध्ये येत आहेत 27 तारखेला दुपारी 3 वाजता। त्यामुळं त्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। आणि लातूरला तर अनेक नेते अनेक वेळा आले, पण यावेळेला उदगीरमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी येण्याचं ठरवलं आहे। आणि उदगीर आणि परिसरातले, मग ते उदगीर, निलंगा, अहमदपूर, लोहा, कंधार, तिथं खूप उत्सुकता आहे लोकांमध्ये। प्रियंका गांधी येत आहेत आणि त्या संवाद साधणार आहेत, म्हणून आम्ही सगळेच उत्सुक आहोत। आणि त्या आल्यानंतर डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल असं मला वाटतं। थँक्यू। कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।